चंद्रपुर महानगर पालिका चुनाव 2026 को लेकर राजनीतिक सरगर्मियां तेज हो गई। एक कोरी वार्ड प्रभाग क्रमांक 10 से भाजपा शिवसेना युवती के उम्मीदवारों ने आज आधिकारिक रूप से अपनी उम्मीदवारी की घोषणा कर दी है। भारतीय जनता पार्टी से राजू गणपत येले चुनाव चिन्ह कमल, 100 सरिता विकास घटे, वहीं शिवसेना पार्टी से इस्मत रशीद हुसैन चुनाव चिन्ह धनुष बाण, शेख नासिर शेख अहमद चुनाव चिन्ह धनुष बाण। चारों उम्मीदवार साधारण परिवारों से ताल्लुक रखते हैं और उन्होंने जनता की रोजमर्रा की समस्याओं को नजदीकी से देखा है। घर परिवार समाज और जीवन के अनुभवों के साथ जनता की सेवा करने के उद्देश्य से इन्होंने राजनीति में कदम रखा और जनसेवक के रूप में कार्य करने का संकल्प लिया। अब देखना ये होगा कि जनता इन उम्मीदवारों पर कितना भरोसा जताती है। पूरी खबर के लिए देखते रहिए भारत न्यूज 24 संवाददाता प्रमोद दुबे की रिपोर्ट। नमस्कार, मी सौ सरिता विकासराव घटे, ओबीसी महिला ब गटातून उमेदवार असून माझं बौद्ध चिन्ह एसी आहे। मी भारतीय जनता पार्टी व शिवसेनेची पुरस्कृत महिला आहे। ताई, तुम्ही कोणकोणते मुद्दे लक्षात घेऊन रिंगणात उभे आहेत? सर, मी 15 वर्षापासून इथे कार्यरत आहे। कार्य करत असताना माझं सामाजिक कार्य सुरूच होतं। सामाजिक कार्य करताना मला नेहमी वाटायचं की आपला वार्ड खूप मागासलेला आहे। बघता शहराच्या मधोमध माझा वार्ड आहे, परंतु त्या वार्डामध्ये काय झालं आहे, सगळ्यांचंच दुर्लक्ष झालं आहे। जे आपले नगरसेवक आहे ते कोणी येऊन इथे बघतही नाही। स्वच्छतेचा तर फार मोठा विषय आहे। परिसरात कुठेही जावं घाण साचली आहे, कधी नाल्या साफ होत नाही, गटार साफ होत नाही। इव्हन असं बघता मी आता रहमतनगर म्हणजे आता 1 महिन्यापासून तर अगदी जवळून बघती आहे। रहमतनगरच्या भागामध्ये एका दिवसाआड नळ येतो आणि तोही 1 तासासाठीच येतो। त्यांना पिण्याचं पाणी बरोबर मिळत नाही। बऱ्याच जणांनी तिथे विषय असा आहे की बोरिंग खोदली तरी पण तिथे पाणी लागत नाही आणि अशा याच्यामध्ये त्यांची फार धावपळ सुरू आहे। माझा तलाव विभाग आहे, माझ्या तलाव विभागामध्ये पावसाचं पाणी ड्रेन होत नाही, तिथे फार पाणी साचतं। माझा एकविरा मातीच्या मागचा भाग, तिथे एवढं पाणी साचतं की पावसाळ्याच्या दिवसामध्ये घरामध्ये पाणी जातं आणि सगळे असे अस्वस्थ होतात। माझ्या प्रभागामध्ये एक भाग असा आहे अण्णाभाऊ साठे चौक, मला असं वाटते की तिथे थोडं साक्षरता अभियान चालवलं पाहिजे, महिलांना समोर केलं पाहिजे। आज आपल्या मोदीजींनी देवाभाऊनी एवढ्या आपल्याकडे योजना आणलेल्या आहेत, पण त्या योजनेचा त्यांना फायदा घेता येत नाहीये। त्यांचं काय होतीये, गोंधळ होत आहे, त्यांना कसं करायचं काय करायचं एवढं सुद्धा कळत नाही। त्या बिचाऱ्या माझ्याकडे येतात, मला विचारतात की ताई कसं करायचं काय करायचं। माझ्या परीने जेवढं मार्ग होऊ शकते मी तेवढं करते। निराधाराचे पैसे, देवाभाऊचे लाडक्या बहिणीचे पैसे आणि आरोग्याच्या समस्येबद्दल काय बोलावं ते तर म्हणजे कळत नाही। किती जण येतात दर 2 दिवसाआड की मॅडम आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो, असं झालं तसं झालं। आणि असंही होत आहे की आता जेव्हा जवळून फिरतो आहे तेव्हा बऱ्याच स्त्रिया अशा येतात, म्हणतात की ताई माझा मुलगा एवढा शिकलेला, माझी मुलगी तेवढी शिकलेली, यावरून त्यांना काहीतरी करून द्या, त्यांचं बघा। बेरोजगारीची समस्या म्हणजे एकंदरीत पूर्ण चंद्रपुरामध्ये सगळा मागासलेला भाग म्हणजे माझाच आहे। त्याच्यामुळे मला त्यांचं दुःख बघून मला नेतृत्व करायची इच्छा झाली आणि जनतेचा तसा पाठिंबाही आहे। माझ्या प्रभागातल्या लोकांनी, बंधू भगिनींनी सगळ्यांनीच येऊन मला म्हटलं की ताई तुम्ही करता, तुम्ही नेतृत्व करा, तुम्ही सामाजिक कार्य एवढं करता असता नेतृत्वाची गरज आहे समोर न्यायसाठी, म्हणून मी आज समोर आलेले आहे। ताई, जर तुम्ही नगरसेवक झाले तर कोणकोणते काम थांबले जे तुम्ही करणार आहात? काम थांबलेलं आहे दादा। पहिले तर मला खूप जास्त अटीतटीची आवश्यकता वाटते माझ्या रहमतनगर भागामध्ये। तिथे अजिबात पाणी आहे, त्या पाण्याशिवाय काही होत नाही। मी तिथे पाण्याची समस्या दूर करणार। दुसरा माझ्या ज्या माता भगिनी आहे ज्यांना थोडंसं साक्षरतेचं अभियान चालवणार आहे मी। आणि महत्वाचं म्हणजे मी ज्यांना आतापर्यंत सामाजिक कार्यातून बचत गट वगैरे ओपन करायला सांगितलंय, त्या बचत गटातून आपले काही लघु उद्योग सुरू करता आले आहे। त्या लघु उद्योगांना वाव देऊन त्यांना समोर नेणार आहे। आणि पावसाळ्याच्या पाण्यामध्ये जे ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे तो पाणी ड्रेन कसं होता येईल आणि महानगरपालिकेला च्या कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन ती एक समस्या सोडवणार आहे। आणि स्वच्छतेचा जो फार मोठा भाग आहे ज्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे, मी त्याच्यावर फोकस करेन सर। मॅडम, तुम्ही महिला सर्वसाधारण उद्योगी आहात, तर महिलांसाठी काय करणार? माझ्या महिलांसाठी मला खूप काही करायचं आहे। माझ्या महिला ज्या आहेत त्यांना कळत नाही की काय करायचं, त्यांच्यासाठी लघु उद्योग उभे करायचे आहे। त्यांचे मुलं बेरोजगार झाले आहेत, ते म्हणतात की ताई तुम्ही आम्हाला सांगा की आम्ही काय करायचं आहे। देवाभाऊनी आता 10 बचत गटांसाठी 1 लाख रुपयांचा, रजिस्टर्ड बचत गटासाठी 1 लाख रुपये द्यायचं आवाहन केलंय। तेव्हा मी माझ्या स्त्रियांना जमा करते आहे, त्यांच्या बचत गटांना त्यांना समोर घेऊन लघु उद्योग आणि बऱ्याच अंगणवाड्यांमध्ये
आपल्या अंगणवाडी का सेविकांना मी हाताशी घेतलेलं आहे. त्याही मला फार मोठ्या प्रमाणात मदत करते आहे. आणि ज्या ज्या आपल्या स्त्रिया आपल्या 8वी 9वी 10वी राहिल्या आहे, मी त्यांना अजून त्यांना मोटिवेट करून शिक्षण घ्यायला लावते आहे, जेणेकरून शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. तो शिक्षण एक असा महत्वाचा मुद्दा आहे की ज्याच्यामुळे त्यांचा 50% तरी समस्या निस्तरण होऊ शकते. तर तुमचं वचननामा जाहीर झालेला आहे. वचननामामध्ये काय काय आहे? वचननाम्यामध्ये दादा बघा, माझा हा जो भाग आहे दर्गा वार्डामध्ये फार अरुंद गल्ल्या आहे. एक व्यक्ती गेला की दुसऱ्या जाता येत नाही. मी प्रयत्न करीन की तिथे काय व्यवस्था होऊ शकते. त्यानंतर पाण्याची समस्या आहे. पाण्याची समस्या तर आवर्जून जवळून बघते आहे आणि तो त्रास माझ्या प्रभागात मलाही झाला आहे. अमृत योजना आली आहे आणि अमृत योजनेचा जे नळ आहे ते अजिबात घरपर्यंत पोहोचलेले नाहीये. मी तेही करीन. रस्त्यांच्या खूप समस्या आहे भाऊ. रस्ते कसे चांगल्यात चांगले करता येईल तो एक आहे. आणि एक भाग असा आहे आमचा नेहरू शाळेच्या मागचा, तिथे स्ट्रीट पोल नाहीये. तिथे आपल्याला तो एक प्रभाग असा आहे की तो आपल्याला प्रकर्षाने म्हणजे असा उजेडात आणायचा आहे. आणि बऱ्याच अशा समस्या आहे की सांगताना असं वाटतंय की आपण किती मागासलेलो राहिलो आहे. आता 13 वर्षापासून कसं आपण दुर्लक्षित राहिलो याच गोष्टीचं आश्चर्य वाटतंय. येत्या 15 तारखेला निवडणूक आहे. जनतेला काय अपील असणार आहे? मला जनतेला हेच आवाहन करायचं आहे की आपण आता मागे झालं ते झालं, समोर मला जनतेला हेच सांगायचं आहे की मागे झालं ते झालं, परंतु आता आपल्याला समोर आपल्या वार्डाला एक सुंदर वार्ड, मी एवढं जनतेला सांगू शकते की मला तुम्ही जर निवडून दिलं तर चंद्रपुरातला एक स्वच्छ, सुंदर आणि अतिशय सुंदर असा वार्ड म्हणून आपण तुम्ही मला म्हणू शकता. मी यासाठी गटामध्ये भारतीय जनता पार्टीचे गटामध्ये राजू काका येले आहेत. त्यांचं बुद्ध चिन्ह आहे कमळ, 5 नंबरची बटन दाबावी. मी गटामध्ये ओबीसी महिला सरिता घटे, माझं चुनाव चिन्ह आहे एसी, 5 नंबरवर त्याच्या समोरची बटन. गटामध्ये आहे आपली इस्मत ताई हुसेन, त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण. आणि नासिर खान शेख यांचं चुनाव चिन्ह पण आहे धनुष्यबाण. तेव्हा तुम्ही या